नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. सदर बाजार येथील विचारे माळ परिसरात उघडपणे सुरू असलेल्या मटका बुकी व्यवसायाविरोधात आम आदमी पार्टीने कडक भूमिका घेतली आहे. शहर संघटक विजय हेगडे यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. विचारे माळ भागात सामान्य व गरीब कुटुंबे वास्तव्यात असून या परिसरात उघडपणे सुरू असलेला मटका व्यवसाय त्यांच्या आर्थिक अडचणी वाढवणारा व सामाजिक वातावरण बिघडवणारा ठरत आहे. तरी पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विजय हेगडे यांनी दिलाय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सदर बाजार परिसरातील विचारे माळ येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलंय ते महानगरपालिका आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान. आम आदमी पार्टीचे शहर संघटक विजय हेगडे यांच्या पुढाकारातून आणि स्वखर्चातून सफाई कामगारांना 3 चाकी सायकल भेट देण्यात आली. गडिंग्लज नगरपालिकेतील 86 कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी राजे फाउंडेशन व राजे बँकेच्या वतीने करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या स्मृती दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाने चालू थकबाकी कमी करण्यात उल्लेखनीय यश मिळवल्याची माहिती पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिली. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करताना वीज ग्राहकांना वेळेत व अचूक बिले देण्याचे आवाहन केले. शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 3000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारताना कोल्हापुरातील शेलाजी वनाजी विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापकाला अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले. संजय जयसिंग नार्वेकर असं आरोपीचं नाव आहे. उजगाव येथे बौद्ध समाज आणि बहुजन समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. निवेदनाद्वारे प्रशासनाकडे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लग्न समारंभात जाऊन सोन्याच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या आरोपीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील असं आदमापूर येथे राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 3,78,740 रुपयाचे 42 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. शिवाजी उद्यमनगरातील पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करण्यात आली असून या योजनेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी 18 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजता सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. पन्हाळा तालुक्यातील बुधवारपेठ या गावात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने अजगर दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या अजगराने नुकतेच एका घरात प्रवेश केल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली. तात्काळ परिस्थितीची माहिती पन्हाळा वन विभागाला देण्यात आली. यानंतर पन्हाळा वनजीव बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्या अजगराला त्याच्या मूळ वन अधिवासात सोडून देण्यात आले. अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 46व्या क्रीडा स्पर्धा 17 ते 19 एप्रिल 2025 या कालावधीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात होणार आहेत. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.